राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर या अभियानाची वसई तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। याशिवाय तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील प्रशासनाकडून कामात होणारी दिरंगाई आणि दुर्लक्षाच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भूमिपुत्र संघटनेने वसई तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। यात मोठ्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते। स्थानिक भूमिपुत्र संरक्षण समिती व स्थानिक नागरिक यांच्यातर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले होते। सकाळी 11 वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले। आदिवासी संस्कृतीचे पारंपरिक तारपण नृत्य सादर करत भूमिपुत्र एकजुटीचा विजय असो असे सांगत ठिय्या आंदोलन केले। 7/12 उतारा दुरुस्ती, फेरफार नोंद, वारस नोंद आणि जमिनीच्या विविध नोंदीसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजावे लागत आहेत। अनेक अर्ज दीर्घकाळापासून प्रलंबित असून सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। विशेषतः स्थानिक शेतकरी आणि पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। प्रशासनाकडून सातत्याने भूमिपुत्रांना डावलून बाहेरील व्यापारी किंवा मध्यस्थांच्या कामांना प्राधान्य दिले जाते। जेव्हा तेथील नागरिक तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात जातात तेव्हा त्यांचे कामही विलंबाने होत असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला। याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे महसूल प्रश्न जागेवरच निकाली काढण्यासाठी सरकारने महसूल समाधान शिबिर अभियान सुरू केले आहे। मात्र वसई तालुक्यात या योजनेचा पुरेसा प्रसार झाला नसल्याचे चित्र आहे। अनेक गावांमध्ये शिबिरांचे आयोजन झाले नसल्याने नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही असेही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। जोपर्यंत भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशी आंदोलने सुरूच ठेवू। याशिवाय महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात वसई विरारसह नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पालघर, उरण, कर्जत, भिवंडी येथील विविध सामाजिक भूमिपुत्र संघटनांनी आणि सीपीएम पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। या आंदोलनात लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, चित्रकार मोरेश्वर पाटील, नवी मुंबईचे निलेश पाटील, सर्वेश दरे, गोवर्धन देशमुख आदी सहभागी झाले होते। वसईमध्ये तलाठीपासून मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयापर्यंत ही जी सर्वसामान्याची ज्या मागण्या असतात, फेरफार नोंदी असतात, आता याचं खरं नेक्सस आहे यांचं। इकडे तलाठ्याने फेरफार नामंजूर करायचा, त्याच्यानंतर सर्कलकडे जाणार, सर्कलकडून तहसीलदारकडे जाणार आणि हा भ्रष्टाचाराची पूर्ण या वसई तालुक्यामध्ये कीड लागलेली आहे। खरं म्हणजे वसई तालुक्यापुरतीच नाही बोलू शकत, पूर्ण पालघर जिल्ह्यात आज भ्रष्टाचाराने त्रसलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो शिबिर आयोजन केलेलं आहे की ताबडतोब निपटारा देण्यात यावा आणि दाखले देण्यात यावे किंवा इतर कामं, पण ते आम्ही बघितले की आमचे ग्रामीण पूर्वपट्टीचे ग्रामीण भाग याच्यापासून वंचित होतं। काही ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात केलं असेल, परंतु शहरी भागात आता 7/12 आणि फेरफार उरलेत कोणचे, तर यांना शहरी भागात घ्यायची हौस आहे। म्हणून ह्यांना कोणीतरी मॉनिटरिंग करतं, कुठेतरी ह्यांच्या मनमानीचा कारभार हा राजकीय दृष्ट्याने होत आहे किंवा कुठल्या तरी त्यांना स्वतःची पूर्वपट्टीमध्ये किंवा ग्रामीणमध्ये कामं नाही करायची आहेत। म्हणून आमची मागणी आहे की जिकडे खरी गरज आहे, आज आदिवासी बांधव जर तहसीलमध्ये येतो तर त्याची मोळमजुरी टाकून येतो, त्याची जर दिवसाची मजुरी असेल ती सोडून येतो, इकडे पुन्हा त्याचे फेरफटक्या मारावे लागतात आणि तलाठ्याकडे गेला तर तलाठी ताबडतोब मिटिंगला, आता थोड्या दिवसांनी तुम्हाला माहिती आहे का जनगणना चालू होईल, आता पुन्हा निमित्त त्याच्या अगोदर 2 इलेक्शन झाल्या, त्याच्यानंतर परत महानगरपालिकेची इलेक्शन झाली, म्हणजे पूर्ण प्रशासन इलेक्शनच्या गडबडीत असतं आणि जे आमची कामं असतात ती आम्ही वंचित राहतो। मोठ्या मोठ्या डिमांड केल्या जातात वसई तालुक्यामध्ये, मंडळ अधिकारी असून दे किंवा अजून क्लेरिकल डिपार्टमेंट असून दे, परंतु हे जे आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे खरं आमचं दुर्दैव आहे की ह्या शेतकऱ्यांसाठी हे महसूल प्रशासन असतं। आता तुम्ही नेहमीच बातमी बघत असता का एक ना एक दिवस कुठला तरी असा जात नाही की सेतूवर कुठल्या प्रकारे आरोप आले नाही, आणि असा आरोप होताना सरकार कुठल्या प्रकारचं दखल घेत नाही। आम्ही आज मोर्चा काढलेला आहे, ह्या मोर्चामार्फत आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की तलाठी कार्यालयामध्ये जर आमचा सर्वसामान्य जर गेला त्याला त्याची तक्रार दाखल करण्यात यावी। त्याचं काय म्हणजे पेंडिंग कामं का असतात, राईट टू सर्व्हिस ॲक्ट हे शासनाने काढलेलं आहे, राईट टू सर्व्हिस ॲक्ट काढून सुद्धा कामं होत नाही आहेत। मग हे जे राईट टू सर्व्हिस ॲक्टमध्ये जी कामं पेंडिंग आहेत, जी
फेरफार पेंडिंग आहेत त्याची कारणे दाखवा नोटीस याच अधिकाऱ्यांना बजवावी का तुम्ही का केलेलं आहे आणि तुम्ही चेक करावं आणि तुम्ही बघावं की बाहेरून जे येणारे जे वसई तालुक्यामध्ये जे बिल्डर आहेत त्यांचे एका दिवसात 2 दिवसात 3 दिवसात मंजूर कसे होतात हे माहिती अधिकारमध्ये आम्ही काढणार आहोत आणि याची तक्रार आम्ही पुन्हा महसूल मंत्र्याकडे सुद्धा करणार आहोत.